स्वामी, बरेच औषधोपचार करून झाले हो, पण तरीही माझ्या मुलाची तब्येत काही सुधारत नाही. घरात इतरही बऱ्याच समस्या आहेत, म्हणूनच तुम्हाला साकडं घालायला लावलं. पहिले तुम्हारी बिगड़ी हुई नीयत सुधारो, मग सगळ्या गोष्टी सुधारतील. म्हणजे मी समजलो नाही स्वामी. तुला वाल्या कोळ्याची गोष्ट ठाऊक आहे का? ऐक, सांगतो, काही बोध घेता आला तर घे. एक असतो वाल्या कोळी, जंगलात राहायचा, त्याचा रोजचा उपक्रम. जंगलातून कोणी वाटसरू जायला लागला की वाल्या कोळी त्याला अडवायचा, त्याला धाकदपटशा दाखवून त्याचा पैसा अडका, चीज वस्तू लुटायचा, तर निर्वाह करायचा. एकदा काय झालं, एकदा नारद मुनी त्या जंगलातून चालले. नारद मुनी वाल्यासमोर उभे राहिले. नारायण नारायण. वाल्या आपली कुऱ्हाड परजून त्यांच्या समोर उभा राहिला. म्हणाला, तुझ्याकडे काय असेल ते मला दे. नारद मुनी म्हणाले, माझ्याकडे तुला देण्याजोगी फक्त वीणा आहे, हवी आहे? पण काय रे वाल्या, मला हे सांग, हे जे काही तू पाप करतोय त्याचे परिणाम तुला ठाऊक आहेत का? कशासाठी करतोय हे? वाल्या म्हणाला, मी या ज्या काही हत्या करतो, लुटालूट करतो, त्यांनी माझ्या बायका मुलांचं पोट भरतो, त्यांच्या उपजीविकेसाठी मी हे करतो. नारद मुनींनी वाल्या कोळ्याला विचारलं, काय रे वाल्या, तू ज्या काही या पापाच्या राशी गोळा केलेल्या आहेत, या पापात तुझी बायका मुलं वाटेकरी आहेत का? जा, घरी जाऊन तुझ्या बायका मुलांना विचारून ये. वाल्या कोळी घरी जाऊन विचारतोय बायको मुलांना, माझ्या हातून आजवर जे पाप घडलेलं आहे त्या पापात तुम्ही सुद्धा वाटेकरू व्हाल का? बायको मुलं म्हणाली, तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे आम्हाला ठाऊक नाही. तुम्ही जर का हे पाप केलं असेल तर तुमच्या पापात आम्ही वाटेकरू नाही. तुमच्या पापाचा वाटा आम्हाला नको. वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याला पश्चात्ताप झाला. धावत धावत तो नारद मुनींकडे आला, त्यांच्या पाया पडला. म्हणाला, नारद मुनी, मला क्षमा करा, माझ्या हातून आजवर आनंद